नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। दरवर्षी शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत 50% अनुदानावरती वेगवेगळ्या योजनांचं वाटप केलं जातं। चालू वर्षासाठी सुद्धा शासनाकडून आता या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे। शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। तर या कृषी विभागाअंतर्गत कोणकोणत्या योजनांना आता शासनामार्फत सुरुवात करण्यात आलेली आहे, त्या सविस्तर योजनेची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तो आपल्याला कोणत्या वेबसाईटवरती भरायचा आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देणार आहे। आणि त्याचबरोबर या योजनेसाठी शेवटची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे, ती किती असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, कृषी विभागाअंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या स्क्रीनशॉट स्वरूपात इथं पाहायला मिळेल। मी तुम्हाला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दलची सविस्तर डिटेल सांगणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कृषी विभागाअंतर्गत ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलची सविस्तर डिटेल समजून जाईल। तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल 9 योजनांचा समावेश असणार आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळत आहे 2 HP विद्युत कडबा कुट्टी। 2 HP पर्यंतची कडबा कुट्टी ही शेतकऱ्यांना 50% अनुदानावरती शासनामार्फत दिली जाणार आहे। मित्रांनो, हे अनुदान कशा मर्यादित असणार आहे त्याचं पुढे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहायला मिळत असेल। म्हणजे जी योजना शासनामार्फत प्रसिद्ध केली जाते त्याला अनुदान किती आहे ते पुढच्या कॉलम मध्ये पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर 2 नंबरला आहे मित्रांनो कॅनव्हास HDPE ताडपत्री 30 स्क्वेअर मीटर। तर मित्रांनो, या ठिकाणी आकारमान सुद्धा देण्यात आलेले आहे। 30 स्क्वेअर मीटरची ताडपत्री शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अनुदानित स्वरूपात शासनामार्फत दिली जाणार आहे। त्याचबरोबर पुढे 3 नंबरला आहे मित्रांनो ट्रिपल पिस्टन स्पेअर्स इंजिन किंवा मोटारीसह। तर या ठिकाणी मित्रांनो ट्रिपल पिस्टन इंजिन सुद्धा शासनामार्फत 50% अनुदानावरती शेतकऱ्यांसाठी दिलं जाणार आहे। पुढे 4 नंबरला आहे 5 किंवा 7.5 विद्युत पंप संच, म्हणजे 5 HP किंवा 7.5 HP पर्यंतची मोटर ही शासनामार्फत 50% अनुदानावरती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पुढे मित्रांनो 5 नंबरला आहे 3 HP विद्युत पंप संच। ज्या शेतकऱ्यांना कमी HP ची मोटर हवी असेल तर 3 HP पर्यंतची सुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याला सुद्धा मित्रांनो 50% अनुदान शासनामार्फत देण्यात येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो 6 नंबरला आहे PVC पाईप प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 30 पाईपांसाठी अनुदान। तर प्रत्येक लाभार्थ्याला 30 पाईपांचं वाटप हे शासनामार्फत केलं जाणार आहे। जे लाभार्थी यासाठी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना 30 पाईपा या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत। त्याबद्दलचं सर्व मोजमाप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पुढचा कॉलम मित्रांनो मिस करू नका। पुढची जी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ही व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजून जाईल। पुढे मित्रांनो पाहायचं 7 नंबरला आहे कृषी यांत्रिकीकरणामध्ये पलटी नांगर असणार आहे, 5 कोटी यंत्र आहे, खोडवा छाटणी यंत्र आणि पेरणी यंत्र आहे। तर इत्यादी यंत्रांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण अवजारे आपल्याला 40% अनुदानावरती शासनामार्फत दिली जाणार आहे। त्याबद्दलची माहिती पुढे आपण पाहू शकता। अनुदान स्वरूपात सर्व माहिती इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो 8 नंबरला आहे पॉवर विडर। पॉवर विडर साठी मित्रांनो 40% अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी सर्वात शेवटची 9वी योजना आहे ती म्हणजे मतपेट्यांसाठी अनुदान। हे अनुदान सुद्धा मित्रांनो 50% शासनामार्फत दिलं जाणार आहे। 50% अनुदान या ठिकाणी शासनामार्फत दिलं जाणार आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 9 योजना शासनामार्फत सुरुवात करण्यात आलेल्या आहे। या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सहभाग घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यायचा आहे। ऑनलाईन साठी मित्रांनो वेबसाईट सुद्धा इथं देण्यात आलेली आहे। वेबसाईट पाहू शकता www.zpsatara.scheme.gov.in। ही मित्रांनो योजना असणार आहे। ही ZP सातारा अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या योजनेची वेबसाईट जी असणार आहे ही ZP सातारा देण्यात आलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, तुम्ही इथं पाहू शकता। अधिक माहिती तपासायची असेल तर या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता। ही संपूर्णतः योजना जिल्हा परिषद सातारा अंतर्गत जे शेतकरी असणार आहेत यांच्यासाठी असणार आहे। इतर जिल्ह्यामधील जे लाभार्थी असणार आहेत यांच्या सुद्धा योजना लवकरच शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। ही योजना जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू केली जाते। त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये याची सुरुवात कधी होणार आहे हे आपण ZP मध्ये जाऊन किंवा कृषी विभागामध्ये जाऊन तुम्ही याची सविस्तर डिटेल चौकशी करू शकता। त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता, कारण की आता सर्व जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये लवकरच ही जाहिरात शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येईल। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मित्रांनो तयारीत राहायचं आहे। या योजनेअंतर्गतची शेवटची तारीख जी असणार आहे ही 15 जून 2025 करण्यात आलेली आहे।
म्हणजेच मित्रांनो, या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी पूर्ण 1 महिना शासनामार्फत देण्यात आलेला आहे। या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता। तर ही मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। जे शेतकरी कृषी विभाग अंतर्गत सहभाग घेण्यासाठी इच्छुक असतील, ज्यांनी पाठीमागे फॉर्म भरून त्यांना योजनेचा लाभ मिळाला नसेल, तर या चालू घडीला शासनाच्या नवीन योजनेअंतर्गत सहभाग घेऊन तुम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। योजनेसंदर्भातच्या सविस्तर डिटेल मी पुढच्या काही भागांमध्ये देणार आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे याची सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या भागात देत आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। कागदपत्रे काय लागणार आहेत याबद्दलची सुद्धा सविस्तर डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये सांगून देईन, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कागदपत्रे सुद्धा तुम्हाला समजून जातील। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। जे शेतकरी याच्यामध्ये सहभाग घेण्यात इच्छुक असतील त्यांच्यासाठी मोठी मदत ठरू शकते। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।